शिरोळ जिल्हा परिषद गटामधलं वातावरण की कसं आहे त्याचा आपण सकाळपासून आढावा घेतोय. याच जिल्हा परिषद गटातील काही पिढी आपल्याबरोबर आहे, त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. दादा, मला आपलं नाव सांगा आणि आपण राहता नक्की कुठे गटात? अभिषेक नवनाथ इंगळे माझं नाव. मी इथं वाळूंजमध्येच राहतो, बरं. वस्तीवर राहतो मधलीमुळे. कशी सध्या परिस्थिती वाळूंजमधली? 5 तारखेला निवडणूक होती आहे, कल नक्की कसं वाटतंय तुम्हाला? कल तर BJP कचे आपले उमेदवार युवा आहे. अजय कैलास शिंगळे हे युवा उमेदवार आहे, युवा नेतृत्व आहे त्यांचं. शिक्षण जे असे संजय सरांचा त्यांच्यावर, संजय जगताप सरांचा विश्वास आहे त्यांच्यावर. सरांनी काहीतरी विषय केला असेल त्या हिशोबानेच की त्यांना युवा नेतृत्व दिलं ना, असा आमचा पण विश्वास आहे की. वाळूंजमधली जर सध्याची परिस्थिती बघितली तर सध्या कुठल्या पक्षाला सपोर्ट आहे? एकूण जर आकडेवारी सांगायची, आपल्या टक्केवारीमध्ये सांगायचं म्हटलं तर कुठल्या पक्षाचा सपोर्ट आहे सध्या? तसा विचार केला तर सपोर्ट सर्व BJPचाच सपोर्ट आहे. एक 60% BJPचंच. 60% BJP आहे असं म्हणतात. बरं, सध्या मला या जिल्हा परिषद गटामधली महत्त्वाचे प्रश्न कुठले आहेत असं सांगा, आणि त्या प्रश्नांच्या आधारावरती यंदाची जिल्हा परिषद निवडणूक लढली जाईल. त्या ठिकाणी जिल्हा परिषद गटामध्ये जर आपण त्या ठिकाणी ग्राउंड पातळीवर जर विचार केला तर वैयक्तिक त्या माध्यमातून एवढे काही अडचणी नाही आहेत. कारण का माझे आमदार संजय जगताप सर यांनी त्या ठिकाणी पंचवार्षिकमध्ये भरपूररित्या भरघोस असं प्रत्येक ठिकाणी काम केलेलं आहे. ज्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी जरी असली तरी पण त्या ठिकाणी सरांनी आमदारकीच्या स्वरूपात असेल, ZPच्या स्वरूपात असेल की भरपूर निधी देण्याचं काम केलेलं आहे. रस्ते असतील, लाईटचं सोय असेल, त्या ठिकाणी जे स्थानिक गरजा आहेत त्या ठिकठिकाणी मंदिरांना निधी असेल ते देण्याचं सरांनी काम केलेलं आहे. त्यामुळे ही पंचवार्षिक सरांना लढण्यासाठी काही अवघड जाणार नाही आहे. आणि तसा जर विचार केला त्या ठिकाणी तर केंद्रात पण आपलं कमळ फुललेलं आहे, राज्यात पण कमळ आहे, पुण्यात कमळ आलं आहे. सासवडच्या ठिकाणी आता तुम्ही जर विचार केला तर BJPचं सरकार आलेलं आहे नगरपालिकेवरती. त्या ठिकाणी ज्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आत्ता आपण लढतोय तिथं सरांचा हा बालेकिल्ला आहे. माळशिरसपासून जर सुरुवात केली बेलसरपर्यंत ह्या गावामध्ये जर जे 27-26 जे गाव आहे त्या गावांमध्ये 70% सगळा कल जो आहे तो BJPचाच आहे. आणि युवा नेतृत्व आहे अजय कैलास शिंगळे, आणि यांना युवा सहकाऱ्यांच्या सगळ्यांची साथ असल्यामुळे त्या ठिकाणी अडचणी काहीच येणार नाही. 100% आपला गुलाल असणार. विद्यमान आमदार विजयबापू शिवतारे जे आहेत तर त्यांची देखील ताकद इथं समजली जाते मोठ्या प्रमाणावरती. तर कशा पद्धतीने असणार आहे फायदे? शिवसेना भाजपमध्ये असणार आहे, कारण शिवसेना भाजपच्या व्यतिरिक्त देखील सगळ्याच पक्षांचे कॅन्डिडेट आहेत, अपक्ष पण आहेत कॅन्डिडेट. त्यामुळे मग मतदान करताना नक्की कुणाला मतदान करायचं हा एक संभ्रम नागरिकांमध्ये असणार आहे. तर अशा वेळेस लोकांनी नक्की काय केलं पाहिजे? लोकांचा कल जास्त करून BJPकडेच आहे, अजय दादांकडे. उच्च शिक्षित तरुण आहे,